गुड मॉर्निंग. तर आज आपण बघा छान असं फिश टँक क्लीन केले आणि सगळे काही फिश आपण सोडणार होतं. हे आहे मोठे फिश आणि गुड न्यूज अशी आहे, मी तुला सांगते लवकर. तर आपण त्याचा सोडत आहोत. वाव सुपर. तर घ्या तुमचं घर घ्या, जागा घ्या तुमची मस्त. एवढं मोठं पटांगण आहे त्यांना. पार्टिशन आम्ही केलं आहे. पार्टिशन करायचं कारण असं ते म्हणजे आपल्या फिश टँकमध्ये नवीन पाहुणे आलेले आहेत. माहिती का किती? 5 पिल्ले आलेत. 5 नवीन बघायचे तुम्हाला. तर हे बघा छोटूसे 5 पिल्लं दिसतात का? हे बघा 1 2 3 4 5 आणि ते इतके छोटे आहेत की कांट बिलीव. मी पहिल्यांदाच बघते एवढा छोटा प्रकार माशांची एवढीशी पिल्लं. आणि इतकं छान वाटलं ना, भारी. जेव्हा आपल्या फिश टँकमध्ये असे माशांनी पिल्ले द्यावेत, किती भारी ना. तर आम्ही पूर्ण त्यांना सेपरेट ठेवतोय कारण मोठे जे फिश आहेत ना ते खाऊ शकतात. त्याच्यामुळे जरा आपण त्यांची काळजी घेतो. आपण त्यांना वेगळं एका छोट्या टबमध्ये ठेवलं. रात्रभर फिश टँक क्लीन केला आणि फिश टँकच्या अलीकडे आपण ठेवणार आहे छोट्या फिशला आणि पलीकडे ठेवणार आहे मोठ्या फिशला. ठीक आहे. तर हे बघा कसे मासे तडफडत आहेत. किती मस्त छान वाटतं ना. तुम्हाला माहिती आहे का आपल्याकडे कुठले कुठले प्रकार येतो? सकर ना, गोल्ड फिश आणि तो हाफ सेफ्टीला काय बोलतात त्याला? टायगर फिश आणि सगळे प्रकार आहेत. हे बघा दिसतात. आणि मस्त आता पिल्ले झाल्यामुळे खूप छान एक्साइटेड वाटतं एकदम. आणि एकदम काळजी त्यांना आहे ना, बेबी फूड लागतं. तर आपण जे आहे त्यांचं काय आहे आपल्याकडे, कुठलं फूड आहे आपल्याकडे? तर ते एक बेबी फूड आहे. तर त्याचा आम्ही चुरा करून त्यांना टाकला कारण त्यांची साईज जर तुम्ही बघाल, कुठे गेली दिसत पण नाही. तुम्ही जर बघाल ना तर हे इतके छोटूसे पिल्लं आहेत ना की त्यांना खाता कसं येत असेल काय माहीत. ते डोळे त्यांचे एवढूशे आहेत. कळत पण नाही. तुम्ही बघताय का? हे बघा, हा सकस मासा येतच नाहीये जाळीमध्ये यार. बापरे, तो खूप घाबरट आहे पण आहे ना. तो फेस नाही करत. नाही येते. त्याला तुम्ही आता हे करावं लागणार. छोटी आहे ना, छोटी गायणीने होईल का? ऐक, ऑप्शन नाही तुझ्याकडे. येस, आता सेफ वाटत असेल त्याला. कसं ना, मासे पाण्याशिवाय याची राहू शकत नाही, तडफडतात. येते का यायला त्याला केलं तसंच करा ना. पाणी शोधते. वाव, कसं स्विम करतात ना एकदम. पाण्यात एकदा पडलं लाईक झुप. ते बघा तिथे पण जाऊन शांत बसले तर खाली. ते बघा ते 2 मासे आहेत ना, सकर, ते ना घाबरतात खूप. म्हणजे एक ह्युमन इंटरॅक्शनला. हां, तेव्हा छान अशी ग्रीनरी आहे. त्यांचं घर एकदम छान सजवलेलं आहे आपण. आणि त्यांनी आतमध्ये जे झाड होतं ना ह्याच्यामध्ये काचेमध्ये, ते खाऊन टाकलं सगळं. आणि आपलं रिअलवालं पण झाड होतं ना, एक शोपीस होतं आणि एक रिअलवालं झाड होतं, सगळं खाऊन टाकलं. आता बघा मासे पूर्ण क्लीन दिसत आहेत. एकदम छान वाटतंय. बघा किती छोटे फिश आहेत. तर आपण हे पार्टिशन केलं आहे ते छोट्या फिशसाठी केलेलं आहे इकडे, जेणेकरून हे मासे वरून नाही देणार ना मासे. नाही देणार, नाहीच, काहीच नाही, जागाच नाही ना त्यांना यायला जायला कुठून. जेणेकरून हे मोठे मासे ना आपल्या छोटूशे ह्या पिलांना ना खाऊन टाकणार नाही. ते बघा पिल्लं, तुम्ही तरी बघितलं केवढी छोटीशी पिल्लं कधी? बापरे, नुसतं त्यांची डोळे आहेत आणि शेपटी आहे. हां, आणि ट्रान्सपरंट आहेत. असं वाटतं त्यांना हात लावावं पण ते किती तडफडतील ना. बॅक्टेरिया जातात. तर चला आता छोटी पिल्लं पण टाका. गाळणी होती ना छोटी, बघा गाळणीत घ्या छोटी गाळणी. आम्ही ना छोट्या पिल्लांसाठी एक गाळणी घेतलेली आहे. ती जाळीसारखीच येते, सेम टू सेम. तर हे बघा छोटूशी जाळी आहे. त्यांना कसं पकडायचं? येतात का ते? नाही येते.
पार्टिशन. दोन जण आले. दोन ना? पार्टिशनच्या अरे ते पलीकडे इकडे जाणार नाहीत ना? गेली की मेली मग मी काय करू? बापरे, खातील ना मोठे फिश त्यांना. कसं काय करायचं आता? अरे बघा, जायला नाही पाहिजे सगळे पार्टिशन. मोठे फिश आता ह्या साईडला. त्यांना आपण म्हटलं आहे की बाबा जायला नाही हे पाहिजे. फिश गेले तर प्रॉब्लेम होतील, पण नाही जाणार. ऑलमोस्ट नाही जाणार. छोटी नाही जायला पाहिजे. हलू नको ते नाही तर हलणार. मी नाही हलवते, पार्टिशन एकदम नाही वरच्यावर जाणार. टाकलं. चला दुसरे काय फिश हे एकदम घ्या ना सगळे. साईडला हो ते उडतं ते. हम्म. किती गेले? एकच दिसला मला. कुठे जातात ते पण कळत नाही, एवढे छोटे आहेत ना ते. तीन गेले ना? ह्याच्यात आहे का दोन? पार्टिशनच्या पलीकडे जात नाही ना ते मग. नाही जाते ते बघा, इथेच अडकून बसलेत. म्हणजे आहे ना पार्टिशन. हा आहे आहे आहे. त्यांना नाही कळते की ह्याच्या पलीकडे जायला पाहिजेत, नाही तर काय. ते एवढे मोठे नाही आहेत. हे बघा इथे किती सारे फिश आहेत. आपण सगळे मोजून ठेवूयात का, म्हणजे आपल्याला कळेल की बाबा काउंट वाढतोय त्यांचा. 17-20 कधी तरी ना पिल्लं पण झालेत का नाही झालेत कधी कळत पण नाही. पिल्लांची साईज कधी पण तेवढीच असते छोटीशी. हा हा शेवटचा आहे ना हा 5वा. सुटला का नाही हो? ते बघा तिकडेच बसले तर सगळेजण जाऊन कोपऱ्यात. दिसतेत का तुम्हाला? हे बघा 1 2 3 4 5 आहेत. सगळे सगळे इथेच आहेत आता. डेकोरेशन पण आपल्याला सापडणार नाही ते टाकलं तर. ते आतमध्ये घेऊन जाऊन बसले तर आपल्याला सापडणार. आपण शोधत बसू त्यांना कुठे कुठे. वाव, इकडे बघा ना किती छान दिसते हे फिश. सगळे असे एकत्र एकदम. ते कुठलं असतं ते डिझनी वर्ल्ड असतं ना, डिझनी वर्ल्ड तसं वाटतंय ना. डिझनी वर्ल्ड मध्ये ते कार्टून टाईप मध्ये फिश असतात ना, ते वाटतात आपल्या घरात आहे असं. वाव, खूपच सुंदरचं फिश टँक. म्हणजे आपल्या घरामध्ये फिश असणं आणि त्यांचं केअर करणं, तर हे खूप छान सवय आहे, जे की मी पण शिकते. त्यांची केअर करणं, कामाला जाताना त्यांना खायला टाकून जाणं, आल्यानंतर त्यांच्याकडे बघणं. कोणीतरी आपली नुसतं गॅलरीत आलं ना आपण, तर सगळे असे एकत्र येतात इथे कॉर्नरला. तर किती भारी वाटतं ना, जसं की अरे 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 कोणतरी आलं, आपली मालकी ना असं टाईप मध्ये. आता आपल्याला खायला मिळेल. कॉर्नर आहे तिकडे गेलो. हे बघा किती छान दिसतंय. तर सगळ्यांचे पानं एकदम क्लिअर दिसतात एकदम. त्यांच्या शेपटीचे जे कलर आहेत ना ते खूप भारी भारी आहेत खरं. फिश टँक मध्ये मधून आपल्याला एवढं क्लिअर जाणवतंय. आता खूप छान केलेलं आहे आता फिश टँक. आता आपल्या छोट्या माशांना तिथे खायला द्यावं लागेल.